नमस्कार, एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पाहूया आजची विशेष बातमी। तिवसा तालुक्यातील तडेगाव ठाकूर गावालगत वाहणाऱ्या पिंगळा नदीच्या काठावरील दत्त टेकडीवर तीर्थक्षेत्र दत्तात्रय देवस्थान प्राचीन काळापासून वसले। दरवर्षी या ठिकाणी मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंती महोत्सवचे मोठ्या थाटात आयोजन केले जाते। यावर्षी सुद्धा दिनांक 23 डिसेंबर ते 27 डिसेंबर दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन केले। अभिषेक, तीर्थस्थापना, सामूहिक गुरुचरित्र पारायण, भजन, लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम, श्री दत्त जन्मोत्सव सोहळा इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन केले। अंतिम दिवशी काल्याचे कीर्तन हरिभक्त परायण श्री मुकुंदराव धोटे शेगाव यांच्या हस्ते पार पडले असता हजारो भाविक भक्तांनी नंतर महाप्रसादाचा लाभ घेण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री अशोक पावडे, टाकरखेडा लहानूजी महाराज संस्थान, अण्णासाहेब ठाकूर, सुधाकर बेलसरे, संजय बेलसरे, दिलीप बेलसरे, अण्णाजी दिवे, संदीप बेलसरे, डॉक्टर राजेश बेलसरे, अतुल बेलसरे तसेच तडेगाव येथील हजारो नागरिकांची यावेळी उपस्थिती होती। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्राची बातमीपत्र तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री दत्तात्रेय महाराज की जय। हे दत्त मंदिर तळेगाव ठाकूर तालुका तिवसा जिल्हा अमरावती साधारण यानंतर तळेगाव ठाकूरपासून 1.25 किलोमीटर अंतर आहे आणि मध्ये एक पिंगला नदी आहे आणि तिथेच एक विंचोली नदी म्हणून आहे आणि त्या नदीचा तिथे एक संगम आहे पाण्याचा। ती एक पश्चिम दिशेने आलेली आहे आणि एक पूर्व दिशेने आलेली नदी आहे आणि तिथं संगम आहे। तर तिथून जवळजवळ 1 किलोमीटर कमीच अंतरावर हे दत्ताचं मंदिर आहे आणि ह्या दत्ताच्या मंदिराचा एक विशेष आहे की ह्या मंदिराचा टेकडीवर जे मंदिर आहे त्या टेकडीचा आकार जो आहे तो महादेवाच्या पिंडीसारखा आहे आणि त्या महादेवाच्या पिंडीच्या मध्ये हे मंदिर आहे आणि हे मंदिर जागृत मंदिर आहे। या मंदिरामध्ये गव्हर्नमेंटने सुद्धा झाडं लावलेले आहे आणि त्याचं झाडाचं संगोपन आमची संस्था दत्त मंदिर तळेगाव ठाकूर ही करते आहे। त्यामुळे जवळजवळ 4 वर्षाचे, 5 वर्षाचे, 3 वर्षाचे आणि झाडं तयार झालेले आहे। सुंदर परिसर आहे। दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी इथे महाप्रसादाचा कार्यक्रम असतो। गावातील म्हणजे तळेगाव ठाकूर, तिवसा, मोजरी, शिंगणा बाजार इथून पूर्ण लोक, सारसी या गावातील लोक येतात आणि महाप्रसादाचा आस्वाद घेतात। आज महाप्रसादाचा कार्यक्रम आहे। इथून भाविक मंडळी खूप येत आहे, सर्व खूप गर्दी आहे, सगळ्यांना याचा अनुभव आलेला आहे। मी सौ वैष्णवी प्रवीण बेलसरे बोलत आहे। मी पालिके बरेच दिवसापासून येत आहे आणि ह्या दत्ताबद्दल म्हणजे एक चमत्कारिकच असल्यामुळं त्यांच्याबद्दल जेवढं काही सांगेल तेवढं कमीच आहे आणि इथे भक्तगणाची सर्व